नमस्कार, मी डॉक्टर तेजस. तुम्ही ऐकत आहात डायबिटीस युनिट KEM हॉस्पिटल पुणे येथील तज्ज्ञांनी लिहिलेले बाल मधुमेहावरचे लेख. आजचा लेख आहे हायपोग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील साखर कमी होणे या विषयावरती. आजच्या लेखामध्ये आपण हायपोग्लायसेमियाची कारणं, प्रकार आणि लक्षणं बघणार आहोत. चला तर ऐकूयात. डॉक्टर, महेशला आज तुमच्या लहान मुलांच्या ओपीडीला आणलंय. महेशची आई संकोचानं म्हणाली. महेश 25 वर्षाचा होता. वयाच्या 10व्या वर्षी त्याला बालमधुमेह झाला. सगळ्या कुटुंबानं कुठलाही त्रागा न करता अगदी समजूतदारपणे महेशची काळजी घेतली होती. गेली 5-6 वर्ष तो मोठ्यांच्या ओपीडीत दाखवत होता. त्याची शुगर अजिबातच कंट्रोलमध्ये नाही, सतत वाढलेली असते. इन्शुलिनचा डोस सुद्धा तो हल्ली विचार करून घेत नाही. आत्ताचं HbA1c 13च्या पुढे आलंय बघा डॉक्टर त्याचं. महेश, तूच आता डॉक्टरांशी बोल, मी जाते बाहेर, असं म्हणून महेशची आई बाहेर गेली. महेशला बोलतं करायला थोडा वेळ लागला. डॉक्टर, मी एका कंपनीमध्ये जबाबदारीच्या पोस्टवर कामाला आहे. जॉईन झाल्यानंतर 2-3 वेळा सिव्हिअर हायपो झाला. प्रत्येक वेळी काय झालं ते मला समजलं सुद्धा नाही. माझ्या हाताखालच्या सहकाऱ्यांनी मला दवाखान्यात ॲडमिट केलं. असं वारंवार झाल्यानं मी वैतागून आता शुगर कंट्रोल करायचा प्रयत्नच सोडून दिलाय. या लो शुगरचा मी धसकाच घेतलाय म्हणा ना. वाढलेल्या शुगरमुळे भविष्यात अडचणी येतील, पण हायपो म्हणजे आज, आत्ता आहे. माझा वर्तमान, माझं करिअर सगळं उद्ध्वस्त होईल असं वाटायला लागलं. स्वतःवरील कंट्रोल जातो हे फार भीतीदायक असतं डॉक्टर. आय हेट इट. महेश चिडीला येऊन बोलत होता. महेशनं स्वीकारलेला पर्याय अविचारी असला तरी समजण्याजोगा होता. मधुमेहाचं नियंत्रण परिपूर्ण करता येणं या मितीस तरी शक्य नाही, परंतु काही प्रमाणात आपण जागृत राहिलो तर असे गंभीर प्रसंग नक्कीच टाळता येतात. महेश बरोबर शांतपणे बसून डायबिटीस टीमला उत्तर शोधायला लागणार होतं. महेशची दिनचर्या काळजीपूर्वक विचारात घेतल्यानंतर काही गोष्टी त्याच्याच लक्षात आल्या, जसं की नव्यानं सुरू केलेलं जिम, ऑफिसमधलं जेवण आणि मधुमेहाविषयी विनाकारण ठेवलेली गुप्तता. या सगळ्या गोष्टींवरती महेश बरोबर चर्चा झाली आणि समंजस महेशनं आपणहूनच काही बदल करायचे ठरवले. मधुमेहाच्या उपाययोजनेत घडणाऱ्या 2 टोकाच्या समस्या म्हणजे इन्शुलिनच्या कमतरतेनं होणारा सिव्हिअर डायबिटिक किटोॲसिडोसिस आणि इन्शुलिन प्रमाणापेक्षा जास्त झाल्यानं होणारा सिव्हिअर हायपोग्लायसेमिया. डॉक्टर एलियट जॉसलिन, ज्यांना आधुनिक मधुमेह उपचार प्रणालीचे जनक म्हणता येईल, त्यांनी अनेक दशकापूर्वी यावर काही विधानं केली होती. सिव्हिअर डायबिटिक किटोॲसिडोसिस किल्स द पेशंट अँड रिकरंट हायपोग्लायसेमिया ruins the patient. So the patient who knows the most lives the longest. And patient education is not one of the treatments, but it is the treatment. बालमधुमेहात इन्शुलिनला पर्याय नाही आणि इन्शुलिन घेतल्यावरती हायपो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हायपोची शक्यता कमी कशी करता येईल किंवा तीव्र स्वरूपाचा हायपो कसा टाळता येईल हे ज्ञान जर तुम्ही आत्मसात केलं तर डॉक्टर जॉसलिन यांनी म्हणल्याप्रमाणे दीर्घ आणि सुखी आयुष्याची सूत्र तुमच्याच हातात असतील. रक्तातली ग्लुकोज नेमकी किती असताना हायपोची लक्षणं येतात ह्याची व्याख्या करणं खरं तर अवघड आहे. सर्वसाधारणपणे 70 mg/dl ह्याच्या आसपास हायपोग्लायसेमियाची लक्षणं दिसायला लागतात. पण ग्लुकोमीटरवर 100 पेक्षा कमी आकडा असेल आणि तुमची लक्षणं ग्लुकोज किंवा इतर कार्बोहायड्रेट्स घेऊन बरी झाली असतील तर तुम्हाला नक्कीच हायपो झाला होता असं म्हणायला हरकत नाही. हायपो होण्याचे साधे सोपे स्पष्टीकरण म्हणजे जेवढ्या प्रमाणात रक्तातली ग्लुकोज शरीरानं वापरली तेवढ्या प्रमाणात ती लिव्हरमधून किंवा अन्नातून परत रक्तात आली नाही. याआधी आपण समजून घेतलंय की मेंदूच्या सगळ्या कामांसाठी मेंदूच्या पेशी रक्तातल्या ग्लुकोजवर अवलंबून असतात. मेंदूचा एनर्जीचा पुरवठा म्हणजे रक्तातलं ग्लुकोज जर कमी झालं तर शरीराचं नियंत्रण कोलमडणारच आहे. हे असं असंतुलन होण्याचं कारण काय, म्हणजेच हायपोग्लायसेमिया होण्याची कारणं काय?
पहिलं कारण म्हणजे इन्शुलिनचा डोस वाजवीपेक्षा जास्त जाणं. क्वचित प्रसंगी चुकीनं कॅल्क्युलेट करून इन्शुलिन घेतलं तरी हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. कधीतरी खेळात मग्न होऊन इन्शुलिन घेऊन जेवणच केलं नाही तरी हायपो होतो. कधीकधी काही कारणानं खाल्लेलं पचलं नसतं त्यामुळे हायपो होतो. इन्शुलिन शरीरातील पेशींना ग्लुकोज घेण्याला उद्युक्त करतं. म्हणजे जास्त इन्शुलिन असेल तर जास्त ग्लुकोज पेशीत जातं आणि अर्थातच रक्तातील ग्लुकोज कमी कमी व्हायला लागतं. इतर वेळेला अशा वेळी लिव्हर मदतीला धावून येते आणि त्यातली साठवलेली ग्लुकोज रक्तात येते. पण जास्त झालेलं इन्शुलिन अशा वेळी लिव्हरमधनं येणाऱ्या या ग्लुकोजला अडवतं आणि मग काही उपाय न केल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी मात्र नीचांक गाठते. हायपोचं दुसरं कारण म्हणजे नियोजन न करता केलेला व्यायाम किंवा लहान मुलांच्या बाबतीत मुलं खूप वेळ खेळत राहणं. निरोगी शरीरात रक्तातलं ग्लुकोज 70 ते 140 या पातळीत स्थिर ठेवण्याची कामगिरी हार्मोन्सच्या 2 टीम करतात. एका टीममध्ये फक्त इन्शुलिन आहे. इन्शुलिनमुळे रक्तातली साखर कमाल किंवा मॅक्झिमम मर्यादा ओलांडत नाही. आणि दुसऱ्या गटामध्ये रक्तातली ग्लुकोजची पातळी मिनिमम किंवा किमान ठेवण्यासाठी मात्र 4 जणांचा सहभाग असतो. यांना काउंटर रेग्युलेटरी हार्मोन्स म्हणतात. रक्तातली ग्लुकोज जेव्हा 70 पेक्षा खाली जाऊ लागते तेव्हा इन्शुलिनचं प्रमाण कमी होतं आणि इन्शुलिनच्या अभावानं तातडीनं ग्लुकॅगॉन आणि ॲड्रिनॅलिन रक्तात येतं. ॲड्रिनॅलिनचं नाव तुम्ही साहसी खेळांच्या संदर्भात वाचलं असेल. या हार्मोन्सच्या प्रभावामुळे लिव्हरमधून साठवलेली ग्लुकोज रक्तात यायला लागते आणि त्याचबरोबर शरीराला धोक्याची सूचना काही लक्षणांच्या स्वरूपात मिळते. या व्यतिरिक्त ग्रोथ हार्मोन आणि कॉर्टिसॉल म्हणजेच स्टिरॉइड्स नावाचं हार्मोन पण काहीशा विलंबानं स्त्रवले जातं. या हार्मोनमुळे लिव्हरमध्ये प्रथिनं आणि चरबीमधून ग्लुकोजची निर्मिती होते, ज्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. या हार्मोनचा परिणाम बराच उशिरापर्यंत राहतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन रक्तातलं ग्लुकोज सुरक्षित पातळीत येतं. या उलट मधुमेहात जेव्हा ग्लुकोज कमी होतं तेव्हा इन्शुलिनची रक्तातली पातळी जास्तच राहते. अर्थातच इन्शुलिन हजर असल्यामुळे ग्लुकॅगॉन त्वरेने रक्तात येत नाही आणि त्यातच जर तुम्हाला वारंवार हायपो होत असतील तर शरीरातील या यंत्रणा हव्या तेवढ्या वेगाने काम करत नाहीत. सतर्क राहून ग्लुकोज तपासणं किंवा धोक्याची लक्षणं जाणवल्यानंतर तात्काळ उपाय करणं अशी सावधगिरी बाळगली तरच तीव्र स्वरूपाचा हायपो टाळता येतो. रक्तातील ग्लुकोज जेव्हा 70च्या खाली जायला लागते तेव्हा दिसणारी लक्षणं म्हणजे एक तर भूक लागते, हाताला किंवा शरीराला कंप सुटतो, छातीत धडधडायला लागतं, विनाकारण घाम फुटतो, शरीराला अचानक मुंग्या येतात. मोठी मुलं अशा वेळी त्वरेने उपाय करतात, त्यांना मदतीची आवश्यकता नसते. परंतु लहान मुलं किंवा बाळांना मात्र होणारा त्रास त्यांची काळजी घेणाऱ्याला समजेलच असं नाही. बऱ्याचदा रुटीन तपासणीतच त्यांची कमी झालेली ग्लुकोज आढळते. या वयात वागणुकीत झालेला बदल एवढंच एक हायपोचं लक्षण दिसू शकतं. बाळ खूप चिडतं, रडायला लागतं, हे हायपोचं लक्षण आहे हे बऱ्याचदा आई ओळखू शकते. योग्य मार्गदर्शनानंतर थोडीफार समज आलेली मुलं आपलं लक्षण हायपोमुळे आहे असं ओळखू शकतात. या प्रकारच्या हायपोला माइल्ड हायपोग्लायसेमिया म्हणतात आणि बहुतेक करून सर्व मुलांना तो कधी ना कधी होतच असतो. याचा वेळेवर इलाज केला तर पुढील गंभीर हायपो टाळता येतो. रक्तातली कमी झालेली ग्लुकोज साधारण 15 ते 20 ग्रॅम साखरेनं 15 ते 20 मिनिटात नॉर्मल होते. आता रक्तातील ग्लुकोज जेव्हा 50च्या खाली जायला लागते तेव्हा मात्र मेंदूच्या जाणीवा बोथट व्हायला लागतात. मुलं शाळेत असतील तर मुलांना वर्गात गोंधळल्यासारखं वाटतं, काय चाललंय समजत नाही, विचार करण्याची किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, अनावर झोप येते, थकल्यासारखं वाटतं. अशा वेळी मुलांना कोणाची तरी मदत लागू शकते. कित्येकदा हातात दिलेला खाद्यपदार्थ खाण्याचं सुद्धा भान यावेळी राहत नाही. अशा वेळी मुलांनी नक्की किती खाल्लंय हे प्रत्यक्ष बघणंच योग्य. याला मॉडरेट हायपोग्लायसेमिया म्हणतात. यावेळेला ग्लुकोज नॉर्मल होण्यासाठी 15 ते 20 ग्रॅम साखर कमीत कमी 2 वेळा तरी द्यावी लागते. ग्लुकोज जरी नॉर्मल झालं तरी मनस्थितीत पूर्ववत येण्यास मात्र बराच वेळ लागतो. काही कारणानं ग्लुकोज आणखी कमी झालं म्हणजेच सिव्हिअर हायपोग्लायसेमिया झाला तर मात्र मेंदूचं नियंत्रण पूर्णपणे जातं.
याची लक्षणं म्हणजे मुलं अचानक हिंसक होतात, कधी कधी फीट येते, मुलं बेशुद्ध पडतात. अशा वेळी मुलांना वैद्यकीय मदतीची नितांत गरज असते. यावेळेला शिरेतून ग्लुकोज देणं किंवा ग्लुकॅगॉनचं इंजेक्शन देणं हा त्यावरचा तातडीचा उपचार असतो. ग्लुकोज नॉर्मल झाल्यावर परत खाली येण्याचा धोका असतो, म्हणून या मुलांना निरीक्षणाखाली ठेवणं आवश्यक असतं. मुलांना शारीरिक आणि मानसिकरित्या नॉर्मल होण्यास 24 तास किंवा त्यापेक्षाही जास्ती वेळ लागू शकतो. काही मुलांना तात्पुरता पक्षाघात, ज्याला हेमिपेरेसिस म्हणतात, असाही होऊ शकतो. संपूर्ण सुधारणा काही तासातच होत असल्यामुळे यासाठी कुठल्याही तपासण्या किंवा स्कॅन करण्याची काही गरज नसते. रात्री झोपेत होणारे हायपो म्हणजे आईबाबांसाठी दुःस्वप्नच. बऱ्याचदा ग्लुकोज तपासल्यानंतरच हायपो झाल्याचं समजतं. विशेषतः रात्री 2 ते 3चा प्रहर या दृष्टीने अत्यंत असुरक्षित. काही वेळेला नेहमीची धोक्याची सूचना मिळते, म्हणजे कधी कधी भूक लागून, घाम येऊन, डोकं दुखून, कधी कधी बाळ रडत उठतं. पण बहुतांशी वेळा काही समजण्याआधीच तीव्र स्वरूपाचा हायपो होतो आणि कधीतरी दुर्दैवानं आणीबाणीची परिस्थिती ओढवते, ज्याला डेड इन बेड असं म्हणतात. दिवसापेक्षा रात्रीचा हायपो होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असतं. दिवसभर खेळणारं बाळ आणि खेळाडू मुलं यांना बऱ्याचदा रात्रीचा हायपो होतो, जो बऱ्याचदा अनपेक्षित असतो. व्यायामामुळं इन्शुलिनची कार्यक्षमता वाढते, म्हणजेच इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. यामुळं कमी इन्शुलिन असताना सुद्धा पेशी एफिशियंटली रक्तातलं ग्लुकोज वापरतात. याचा परिणाम म्हणजे 4 ते 24 तासात कधीही हायपो होऊ शकतो. याला डिलेड हायपोग्लायसेमिया असं म्हणतात. या सर्वाचं भान रात्री झोपण्यापूर्वी ठेवणं आवश्यक असतं. कधीतरी रुटीन तपासणीत हायपो आढळतो, पण मुलांना कुठलीच लक्षणं दिसत नसतात. याचं एक कारण म्हणजे जर ग्लुकोज हळूहळू कमी होत राहिलं, म्हणजे 200 वरून 170, 170 वरून 150, 130, 100, 70, 50 असं सावकाशीने कमी होत राहिलं तर कधी कधी लक्षणं दिसत नाहीत. आणि दुसरं कारण म्हणजे हायपोची जाणीवच न होणं, ज्याला हायपोग्लायसेमिया अनअवेअरनेस असं म्हणतात. ज्यांच्या मधुमेहाचं नियंत्रण अत्यंत काटेकोरपणे चालू आहे, म्हणजेच HbA1c जवळपास नॉर्मल 6.5 पेक्षा सुद्धा खाली आहे, अशा मुलांच्यात हायपोची जाणीव कमी झालेली आढळते. आणि तिसरं कारण म्हणजे इन्शुलिनच्या अतिरिक्त डोसमुळे वारंवार होणारा हायपो मुलांची हायपोची जाणीव बोथट करतो आणि अशा वेळेला लक्षणं दिसत नाहीत. बऱ्याचदा पालकांचा गैरसमज असतो की इन्शुलिन जास्त दिलं की HbA1c कमी होईल. अर्थातच असं असतं तर मधुमेहाची उपाययोजना अगदीच सोपी झाली असती. पण गरजेपेक्षा जास्त दिलेल्या इन्शुलिनमुळे वारंवार होणारा हायपो वास्तव आहे, जो अनर्थ करू शकतो. तेव्हा मधुमेह नियंत्रणात ठेवणं ही तारेवरची कसरत आहे. हायपो कसा टाळायचा, कसा ओळखायचा आणि समर्थपणे कसा हाताळायचा याची माहिती करून घेतली तर हा तोल साधणं फारसं अवघड नाही. हा लेख डॉक्टर कल्पना जोग यांनी लिहिला असून तो डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या मधुमित्र या मासिकात प्रकाशित झालेल्या लेखावरती आधारित आहे. धन्यवाद.